एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा, म्हणजे असं काही नाहीये. प्रत्येकासाठीच एक फूड असू शकत. रोज अंड खा असं काहीच नाही. न्यूट्रिशन जास्त झाले आपण ओबेसिटीकडे वळतो. विटॅमिन सी आणि विटॅमिन बी बॉडी त्याला स्टोर करू शकत नाही. तेवढं निरोगी आहे का गुळाचा चहा? रिस्की आहे. आणि हे सकाळी उठून लिंबू आणि मध एकत्र करून पिलं जातं. बाजारात विकली जाणारी मध हे हेल्दी नाही. तुम्हाला एक्सटर्नल इन्शुलिनची गरज पडते. त्याचा सोर्स काय असतो त्या इन्सुलिनचा? हे डुकरांच्या पॅनक्रियातून काढलं जातं. फास्टिंग किती इम्पॉर्टंट आहे? पण हे फास्टिंग करतो त्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. ब्रीदिंग प्रॅक्टिसेस वरनं आपण वजन कमी करू शकतो. फायदेशीर आहे. जे सूर्यनमस्कार करतात त्यांना सुद्धा कार्डियक अटॅकचं प्रमाण आहे. काहींच्या सवयी वाईट असूनही ती लोक खूप वर्ष जगतात. दारू पिऊन ज्यांचं लिव्हर फॅटी झालं अशी लोक, आणि न दारू पिता त्यांचं लिव्हर सुद्धा दारू पिल्यासारखं झालं. तुम्ही एक उत्तम डाएट फॉलो करत असाल म्हणजे तुम्ही निरोगी आहात असं तुम्हाला वाटत असेल तर असं काही नाहीये. तुम्ही जिम करताय, तुम्ही एक्सरसाइज करताय म्हणजे तुम्ही निरोगी आहात असंही काही नाही. आणि असं मी का म्हणते हे सांगण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत विवेक जाधव सर. सर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. सरांची ओळख एका शब्दात करून द्यायची झाली तर सर एक इंटिग्रेटिव्ह हेल्थ आणि वेलनेस कोच आहेत. पण हे नेमकं काय, म्हणजे काय करता तुम्ही नक्की? मोहिनी, इंटिग्रेटिव्ह हेल्थ जर आपण बघितलं तर याला आपण होलिस्टिक हेल्थ पण असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये पूर्ण बॉडी, ज्याला आपण होल बॉडी, त्यानंतर माइंड, स्पिरिट आणि बॉडी असं आपण अलाइनमेंट ठेवू शकतो त्याची. तर याच्यावरती एकंदर याचा सगळा अभ्यास करून निरोगी कसं राहता येतं आपल्याला, तर हे याच्यामध्ये पाहिलं जातं. ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या अल्टरनेटिव्ह थेरपीज आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आहे मेडिटेशन आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. त्यासोबतच काही रूट कॉज फाइंडिंगसाठी फंक्शनल लॅब टेस्ट आत्ता अवेलेबल आहेत, तर त्या आपण करू शकतो. जेनेटिक टेस्ट आहेत काही जीन बेस त्या आहेत. गट मायक्रोबायोम जे आपण आपल्या पोटातील असणारा सूक्ष्मजीव हे सुद्धा तुम्हाला रोगी बनवण्यासाठी सर्वात जास्त कारक आहेत. आत्ता नवीन संशोधन त्या दिशेने आपल्याला वेगात जाताना दिसतं, तर हेही त्याच्यामध्ये येतं. आणि या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की सप्लिमेंट्स ज्या आहेत त्या आपण यूज करून निरोगी आपण कसं राहू शकतो अधिकाधिक, हे सुद्धा आपण याच्यामध्ये एकत्रित घेतलं जातं. हे निरोगी राहण्यासाठीचे जे फॅक्टर्स आहेत की फूड असेल, ऑक्सिजन, पाणी, पुन्हा एक्सरसाइजेस, या सगळ्या फॅक्टर्सबद्दल तर आपण इथून पुढे बोलूच यात. पण फूडबद्दल बोलताना एक स्पेसिफिक तुम्ही काय सांगाल की फूड हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणजे मी फूड कसं घेते त्यावर डिपेंड आहे की मी निरोगी आहे असणार आहे का नाही? येस, तर अगदी त्यावरती तर अवलंबून आहेच. पण त्यासोबतच माझं जे आत्ता संशोधन चालू आहे आणि माझ्याकडं जे काही आत्ता माझी क्लायंट्स येतात आणि त्यांच्यासोबत मी ज्यावेळेस काम करतो तर त्यावेळेस हे एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे सगळ्यासाठीच, आणि खूप नवीन नवीन गोष्टी बघायला शिकायला मिळतात. शिवाय हे सगळे प्रयोग मी माझ्या स्वतःवरती केलेले आहेत. ओके. येस, तर मी बऱ्याचशा सगळ्या गोष्टीची सुरुवात जी माझी झाली ती इथूनच झाली. मी बराचसा फूडी होतो की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ट्राय करणं, बनवणं मला ते आवडायचं, आणि मग वेगवेगळ्या ठिकाणचे फूड पण एन्जॉय करायचो. तर एकंदर लक्षात आलं की ज्यावेळेस मी स्वतः काही हेल्थ चॅलेंजेसला मी फेस करत होतो त्यावेळेस त्या गोष्टी लक्षात आल्या की काय कारणं असतील. अगदी कमी वयामध्ये मला ब्लड प्रेशरची गोळी सुरू झाली. ओके. विचार चालू झाला की हे काय असेल. ओबेसिटी अगदी वाढत वाढत मी 86 kg पर्यंत पोहोचलो. म्हणजे तुम्ही ओबेसिटीकडे गेला होता? येस, एक्झॅक्टली. प्री डायबिटिक स्टेज अगदी मी क्रॉस केली होती की त्याच्या एकदम झोनमध्ये होतं की मेडिसिन सुरू करायचं आहे. लॉट ऑफ स्किन इश्यूजला स्ट्रगल केला. त्याच्यासोबत लो एनर्जी, फटीग वाटणं, आणि शिवाय या सगळ्या याच्यामध्ये किडनी स्टोन रिकरिंग व्हायचे. या सगळ्या गोष्टीवरती मेडिसिन हा पर्याय असेल असं मला त्यावेळेस वाटलं नाही, आणि म्हणून मग माझा हा प्रवास सुरू झाला जो स्वतःपासून. आणि आज मग जसं आपण म्हणालो की फूड ते ॲक्च्युली न्यूट्रिशन किंवा आपण म्हणूया की वेगवेगळे फूड हे सगळ्यांसाठी सारखे नसतात. उदाहरणार्थ आपण सफरचंद जर घेतलं तर ते प्रत्येकासाठी नाही आहे. म्हणजे हे जे आम्ही ऐकत आलोय शाळेपासून की एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा, म्हणजे असं काही नाहीये. असं ॲक्च्युली गरज नाहीये. त्याचं कारण असं आहे
की तुमच्या असणाऱ्या गटमध्ये आपण जर बघितलं प्रत्येक व्यक्तीच्या असणाऱ्या आकारानुसार 25 ते 30 फूट लांब इतके माणसाचे आतडे आणि त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, जे आपण पाहतो. आणि याच्यामध्ये खरी मॅजिक आहे. याच्यामध्ये 60 ट्रिलियन प्लस इतके छोटे छोटे सूक्ष्मजीव आहेत जे तुमच्यासाठी तारक आणि मारक ठरतात. तुम्ही निरोगी राहणार आहात की तुम्ही रोगी बनणार आहात हे ते ठरवतात. तर या सगळ्या गोष्टीसाठी फूड हे आपल्यासाठी रेफरन्स आहे, फ्यूल आहे. आपल्याला असंच वाटतं की फक्त आहार जे आपण फूड खातो तेच एकमेव फूड आहे, पण असं नाही आहे. म्हणजे प्रत्येकासाठी फूड हे वेगवेगळं आहे. एक्झॅक्टली, फूड हे वेगवेगळं आहे, ते वेगवेगळं आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जिनोटाईप्स, तुमचे जीन्स, अँटीजन तुमच्या ब्लडमध्ये आणि त्याच्यासोबत अँटीबॉडीज ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. याचा अभ्यास खूप मोठ्या लेवलवरती आता सुरू आहे की माणसाला जे आजार होतात याचाच एक भाग म्हणून जेनेटिक इंजिनिअरिंग अगदी खूप मोठ्या लेवलवरती केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मोठे मोठे अगदी एंटरप्रेन्योर जे आहेत, जसं इलन मस्क असेल, त्याच्यानंतर ब्रॅन जॉन्सन असेल, या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये संशोधन सुरू केलेलं आहे. पुढे चालून आपल्या सर्वांना की हे जे आपण फूड घेतोय त्या फूडमधून निर्माण होणारे आजार जर आपण बघितले तर सध्या जगामध्ये सर्वाधिक जास्त आहे. याची उदाहरणं जर आपण पाहिली, कॅन्सर हा त्याचाच आजार, फूडपासून. एक्झॅक्टली, कॅन्सर हा फूड ब्रॉन डिझीज आहे. त्यानंतर सर्वाधिक जास्त मृत्यू येणारा जो आजार आहे तो म्हणजे आपण आता म्हणतो की कार्डियक रिलेटेड हेल्थ, त्याला आपण कार्डियक अरेस्ट म्हणूया, किंवा नसेल तर हार्ट अटॅक, इवन स्ट्रोक, हे सगळे फूड ब्रॉन डिझीजेस आहेत. डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, हे मेटाबॉलिक सिंड्रोम सुद्धा चयापचयाच्या असणाऱ्या याच्यातूनच आपल्याला तयार होताना आत्ता दिसत आहेत. त्यामुळे फूड नेमकं काय आहे, मी कोण आहे, माझी बायो इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी काय आहे, याच्यामध्ये ही बायो इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आपण खूप सोप्या पद्धतीने पाहू शकतो. ज्यामध्ये आपण जर बघितलं जसं माझा ब्लड ग्रुप काय आहे हे फर्स्ट खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय माझ्यामध्ये असलेले गट मायक्रोबायोम, आणि याच्यातले काहीच मायक्रोबायोमची नावं आत्तापर्यंत आपल्याला समजलेली आहेत, बाकी अजून समजायची आहेत. आणि तीच तुमची युनिकनेस किंवा तुमच्या बॉडीचा असणारा युनिकनेस असतो, वेगळेपण असतं. त्यातूनच तुमचा स्वभाव बनतो, त्यातूनच तुमची पर्सनॅलिटी तयार होते, आणि म्हणून तुम्ही प्रत्येकापेक्षा वेगळे असता. तसंच प्रत्येकासाठीच एक फूड असू शकत नाही. मग जसं की आता सफरचंदाचं आपण उदाहरण घेतलं, तसं अंड्याबद्दल पण आहे की रोज अंडं खा असं बोलतात आणि काही लोक खातात पण, म्हणजे सगळ्यांनीच अंडं खावं असं काही नाही. असं काहीच नाही. त्याचं कारण सांगतो मी. तुमचे असणारे, जसं आपण आता म्हणाल की गटची कंडिशन काय आहे, की तुम्हाला आणि त्यासोबत त्या फूडची रिॲक्शन तुमच्या जीन्ससोबत काय होते, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कोणतीही गोष्ट, इवन फूडसुद्धा बॉडीसाठी फॉरेनच बॉडी आहे. ज्यावेळेस आपण ते इंटेक करतो त्यावेळेस तुमचे जीन आणि अँटीजन ह्याच्यामध्ये बराचसा स्ट्रगल सुरू होतं आणि मग अँटीबॉडीज डेव्हलप होतात, आणि त्यावरती मग ठरतं की तुम्ही कशा पद्धतीने त्या फूडला रिस्पॉन्स देता. त्याच्यातूनच मग तुम्हाला वेगवेगळे आजार, पहिल्यांदा काही लक्षणं तुम्हाला दिसायला सुरू होतात फूड ब्रॉनमधून. जसं असेल की उदाहरणामध्ये आपण काही अन्न घेतो, अन्न घेतल्यानंतर बऱ्याच जणांना मग करपट ढेकर येणं, छातीमध्ये जळजळ होणं, त्याशिवाय जेवल्यानंतर थोडीशी डुलकी लागणं, एनर्जी कमी वाटणं. शिवाय अगदी मग आपण जर बघितलं तर सहज आपण म्हणजे एखादं अन्न खातो, बऱ्याच वेळ आपला मूडसुद्धा चांगला होतो एखादं अन्न खाल्ल्यानंतर. सो तुमच्या या शरीरामध्ये पदार्थाची असणारी, तुम्ही घेणाऱ्या अन्न पदार्थाची रिॲक्शन जी होते ती अशी काही वेळेस सकारात्मक असते आणि काही वेळेस नकारात्मक पण असते. बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक फूड जे आपण घेतो तर त्याची लक्षणं जी आहेत, काही चांगली असतात आणि काही आपण जसं म्हणू की आपल्यासाठी थोडीशी वेदनादायक पण असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो बऱ्याचशा वेळेस. जसं की क्रेविंग्समध्ये डार्क चॉकलेट खाणं ही आपल्या मूडची डिमांड असते आणि ते आपला मूड ठीक पण करतं. म्हणजे एखादं फूड हे मूडसाठी तात्पुरतं चांगलं असावं, पण ते माझ्यासाठी हार्मफुल आहे पुढे जाऊन. तर मग हे कसं इंटरलिंक्ड आहे, म्हणजे मूड तुमचा एखादं फूड मागतं आणि त्या फूडमुळे तुमचा मूड चांगला होतो. मग थकवा घालवणारी, मूड चांगला करणारी पण फूड्स आहेत
अगदीच. आता याच्यामध्ये खूप महत्त्वाचा हा मला प्रश्न वाटतो की आपण जी चर्चा करतोय ती त्या अनुषंगाने याला आता गट ब्रेन ॲक्सेस आपण म्हणतो. जे मेंदू आणि तुमचं आतडं याचा एक वेगळा सहसंबंध आहे. ओके. आणि तो जवळपास 95% पर्यंत आहे. म्हणजे जर आपण बघितलं की युअर गट इज युअर सेकंड ब्रेन. ओके. तर यामध्ये काय येतं की तुम्हाला ज्या पद्धतीने एखाद्या पदार्थाची क्रेविंग होते, आपण उदाहरण पण घेऊ शकतो. एखादी व्यक्ती चहा पिते, पण त्या व्यक्तीला चहाची सवय लागते पुढे पुढे आणि त्यांना चहा हवाच असतो. ओके. एखादी व्यक्ती आहे अल्कोहोल ॲडिक्टेड झाली आहे, तिला अल्कोहोल हवंच असतं. म्हणजे नेमकं कोणाला हवं आहे अल्कोहोल? तर तुमच्या गट मायक्रोबायोटामध्ये काही मायक्रोबायोम डेव्हलप होतात, त्या कॉलनीज डेव्हलप करतात आणि ते फूड मागतात. त्यावेळेस त्या क्रेविंग्स तुम्हाला होतात आणि मग तुम्हाला ती गोष्ट घेतली की बरं वाटतं. तर बेसिक आहे शुगर क्रेविंग्ज आहेत आपल्याला सर्वांना आणि त्याच्यासाठी आपण बेसिकली शुगरचे ॲडिक्टेड आहोत. आणि ओबेसिटी स्पेशली जर सांगायचं झालं तर अन्नातूनच आपण जे काही आत्ता घेतो ओव्हर न्यूट्रिशनचा ॲक्च्युली परिणाम आहे की ओबेसिटी. न्यूट्रिशन असून ओव्हर न्यूट्रिशन आहे. म्हणजे न्यूट्रिशन जास्त झाले एक्झॅक्टली तर आपण ओबेसिटीकडे वळतो. येस. पण कोणते न्यूट्रिशन? तुमच्यामध्ये जे इसेन्शियल ज्याला आपण मायक्रो आणि मायक्रो असे दोन जर न्यूट्रिशन बघितले तर मायक्रोमध्ये व्हिटॅमिन सीची डेफिशियन्सी सिव्हिअर सापडते, जी ओबेसिटी ज्यांच्यामध्ये वेगात दिसायला सुरू होते आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी हे आपल्याला दररोज लागतात. बॉडी त्याला स्टोअर करू शकत नाही. पाण्याच्या स्वरूपाप्रमाणे ते निघून जातात आणि मुळात आपल्या आत्ता आतड्यांची क्षमता राहिली नाही आहे की त्या असणाऱ्या व्हिटॅमिन सी आणि बीला ॲब्सॉर्ब करण्याची. याचीच लक्षणं आपण जी मग म्हणालो की जशी की तुम्हाला अन्न खाल्ल्यानंतर पचत नाही, त्याची जी लक्षणं आहेत वेगवेगळी, छातीत जळजळ करणं, ॲसिडिटी झाल्यासारखं वाटणं, पोटामध्ये गॅस धरणं किंवा नसेल तर जेवल्यानंतर थोडीशी झोप येणं, ग्लानी येणं, ही तीच लक्षणं आहेत की तुमचे असणारं छोटं आतडं जे आहे ज्याला आपण स्मॉल इंटेस्टाईन म्हणतो ते चांगल्या पद्धतीनं अन्नातील जे घटक आहेत जशी जीवनसत्व आहेत, काही मिनरल्स आहेत, तर ते शोषले जात नाही. त्याची कार्यक्षमता कमी झाली आहे. तर हे यातून आपल्याला लक्षात येतं. आणि जसा आपण मुद्दा बघितला आता की आपण सगळे साखरेचे ॲडिक्टेड आहोत आणि साखरेचा ओव्हर यूज आपण करतोय जे ग्लुकोजच्या माध्यमातून आहे. आणि त्याशिवाय जसं आपण बघू इतर सगळे जे काही पदार्थ आपण घेतोय त्याच्यामुळे आपल्याला ओबेसिटी आत्ता दिसते. त्यासोबतच आपली लाईफस्टाईल, आपण आत्ता बऱ्यापैकी असं म्हणूया की बाबा सगळेच कोणतेही काम करत असं स्ट्रेसफुल लाईफ आपण आत्ता जगतोय. कामाचा ताण, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या असणाऱ्या गोष्टी, तर याच्या प्रायोरिटीमध्ये हेल्थकडे आपण दुय्यम लक्ष देतो. आपल्याला असं वाटतं की येस, पण आपण जर स्वतःला थांबून विचार केला की मी आत्ता या क्षणाला अशी कोणती गोष्ट आहे की ज्याशिवाय मी हे करूच शकणार नाही, तर अशा गोष्टीचं उत्तर आपण हा मुळात प्रश्न विचारत नाही स्वतःला, पण प्रत्येकाने विचारणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण साखरेबद्दल बोललो की साखर सोडून इतर काही पदार्थ आहेत त्यातनं आपल्याला ती ग्लुकोज मिळतच असेल बॉडीला, ते इन्सुलिन मिळतच असेल, साखर घेणं असं काही आवश्यक नाहीये. येस. आता हाही खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं आपण म्हणू की आत्ता बऱ्यापैकी लो कार्ब, त्याच्यानंतर पुन्हा कीटो डाएट, अशी वेगवेगळी डाएट आत्ता आहेत. आणि याच्यामध्ये मग लो कार्ब म्हणजे काय किंवा कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट्स बेसिक आहे स्मॉल मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज. हे साखरेचे सूक्ष्म कण असतात. जर तुम्ही उदाहरणात बघितलं की तांदळाचं पीठ केलं आणि साखरेचंही पीठ केलं ते दोन्ही दिसायला टेक्स्चर, बाकी कलर सगळं सेम असतं. फरक असतो थोडासा स्वीटनेसचा, पण त्या दोन्हीमध्ये सुद्धा साखर आहे. असंच मैदा असेल या सगळ्या पदार्थामध्ये. तर याचं प्रमाण जे आहे मुळात आपण आत्ता जसे आपण म्हणूया की मॉडर्न किंवा या सगळ्या इंडस्ट्रियल लाईफमध्ये जसं येतोय किंवा सोसायटीजमध्ये आपण जगतोय, तर याच्यामध्ये अधिकाधिक रिफाईंड, अधिकाधिक स्वच्छ अशा नावाखाली आपण अशा गोष्टी कन्झ्युम करतोय. तर त्यातून साखरेचं जे काही कन्झम्पशन आहे ते आपले ओव्हरऑल वाढत गेलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे की आपण पूर्वी गोड खायचो की नाही, खायचो पूर्वी गोड,
ओके. मी तर असं म्हणतो की गोड हे वाईट नाही आहे. ओके, आपण ज्या पद्धतीनं आत्ता खातोय ती पद्धत चुकीची आहे. त्याच्यामुळे एक्सेसिव्ह ग्लुकोज होतोय. आपल्याकडे स्वीट आपण फंक्शनली खायचो, आपल्याकडे सणावारांना आपलं कल्चर खूप रिच आहे आणि त्याच्या पाठीमागे आपल्या सर्वसामान्य माणसाचं शहाणपण आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे सण आणि समारंभ असतील, हे वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आहेत. जर तुम्ही खूप डीपमध्ये गेलात तर तुम्हाला लक्षात येईल. वेगवेगळ्या प्रकारच्या ऋतूवरती शरीराचा रिस्पॉन्स शरीराने कसा द्यावा आणि मनावरती त्याचा परिणाम होऊ नये याच्यासाठीच ह्या सगळ्या वेगवेगळ्या पदार्थांचा इथे अरेंजमेंट करून आपल्यासाठीच ठेवलेली आहे. मग स्वीट खावं का नाही? येस, खावं, पण फंक्शनली खावं. आपण दररोज आता फंक्शन करतोय, दररोज बऱ्याच लोकांना जेवल्यानंतर लगेचच गोड खायला लागतं. ते आपण मागं बघितलं तसं की याच्यामध्ये तुमच्या गट मायक्रोबायोममध्ये किंवा तुमच्या पोटामध्ये काही मायक्रोबायोम डेव्हलप झालेले आहेत आणि ते फार नाही काही दिवसामध्येच इझिली तुम्हाला रिसेट करता येतात, रिसीड सुद्धा करता येतात. आता एक नवीनच क्रांती याच्यामध्ये येते की तुमच्या पोटातले मायक्रोबायोम हे तुम्हाला रिसेट करता येतात, रिसीड करता येतात आणि तुम्हाला तुमच्या आजारांवरती सगळ्यात यशस्वी पद्धतीने हे फूडमधूनच आता रिकवर करता येतं, रिव्हर्स करता येतात वेगवेगळे आजार. जसं आपण म्हणालो आता की न्यूट्रिशनच्या माध्यमातून योग्य आहार घेऊन जवळपास 50% म्हणजे निम्म्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये कॅन्सर तुम्हाला रिव्हर्स कमी करता येतो, क्युअर करता येतो. हृदयविकाराचंही त्याच्यापेक्षा जास्त 70 ते 80% हृदयविकार हे असेच तुम्हाला बरे करता येतात. माझ्याकडे आता काही पेशंट आहेत की त्यांच्यासोबत मी हे वर्किंग करतो आणि मग त्याच्यामध्ये त्यांना ते रिझल्ट दिसत आहे की आपण अन्नाला कशा पद्धतीनं औषध म्हणून घेऊ शकतो आणि त्याच्याकडे आपण असा पर्स्पेक्टिव्ह ठेवूया की ते औषध म्हणून आपण घेऊ ना की मेडिसिन. येस, अगदी हिपोक्रेटसने तर सांगितलेलंच आहे की तुमचा आहार हेच तुमचं औषध आहे आणि तुमचं औषध म्हणूनच तुम्ही आहार घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. फक्त त्याच्यामध्ये आता आधुनिक पद्धतीने आपण अभ्यास करून हे पाहू शकतो की कोणता नेमका आहार आहे माझ्यासाठी, तर मी कोण आहे, मला लागणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत का. तर हे पाहून आपण त्या पद्धतीनेच आहार घ्यायला सुरू केला तर खूप लवकर 90% सुद्धा जास्त तुम्हाला रिझल्ट येतात. ना की आपण म्हणजे आता काय केलं, औषधांना आहारासारखं केलंय आणि आहार जे आहेत आपले ते आपण अगदी बाजूला काढलेले. उदाहरणामध्ये जसं असेल, सकाळी उठल्यानंतर अनुषापोटी एक गोळी घ्यायची, नाश्ता केल्यानंतर एक घेतोय, त्यानंतर जर तुम्ही बघाल तर दुपारनंतर एखादी गोळी आहे, त्यानंतर मग रात्री. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण आता करतो. आपण शुगरचं बोलत होतो, मी पुन्हा त्या मुद्द्यावरती असं येते की लोकांना जाणून घ्यायचंय की मग साखरेला ऑप्शन काय, मग मध, गुळ हे खरंच ऑप्शन आहेत का अंधश्रद्धा आहे? आता हे पण आपण बघूया. कारण की गुळाचा चहा महाराष्ट्रात बऱ्याच जागी आता विकला जातो, लोक ते चहा पितात, पण ते खरंच तेवढं निरोगी आहे का गुळाचा चहा? तर महत्वाचा जो मुद्दा आहे आपण जर पाहिला की चहा हे आपलं कल्चर नाही आहे. आपल्याकडे चहा आलेला आहे. चहा एका अत्यंत हुशार चायनीज माणसाने तो स्प्रेड केला. मूळ चहा वापरला जायचा कशासाठी हे जर तुम्हाला लक्षात आलं तर आश्चर्य वाटेल. चायनामध्ये चहाचा शोध लागला. तिकडे प्रचंड पाणी दूषित मिळायचं आणि अगदी मध्ययुगामध्ये हे पाणी दूषित मिळायला लागल्यानंतर त्या लोकांनी ते पाणी पिण्यासाठी काय वापरता येईल ज्याच्यातून आपण निरोगी राहू आणि आजार होणार नाही. याच्यासाठी तो सहज जात असताना चहाचा पाला त्याने घेऊन त्या पाण्यामध्ये टाकून ते पिऊन बघितलं पाणी आणि त्या व्यक्तीला असं लक्षात आलं की याच्यासोबत आपण जर पाणी पित असू तर आपल्याला काही आजार होत नाहीयेत. पाण्यातून निर्माण होणारे कॉलरा वगैरे अशा पद्धतीच्या आजारापासून त्याला असं वाटलं की याच्यातून फरक पडतोय. आणि मग चहामध्ये आहे टॅटिन. तर टॅटिनचा उपयोग असा पोटासाठी होऊ शकतो जसा कॅफिनचाही केला जातो. म्हणजे कॉफीमध्ये आहे की पोटाचे आजार असतील तर तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता आणि बरेच जण घेतात पण आता, तर त्याचे बरेचसे फायदे पण माणसाला होतात. पण चहामध्ये आपण इंडियन व्हर्जन जे बनवलंय ना ते थोडंसं जरा म्हणजे रिस्की आहे असं म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण मिल्क ऍड केले, तर दूध हे गोडच आहे. एक्झॅक्टली. कुठे कुठे आता बासुंदीचा पण चहा मिळतो, सो गोड अधिक गोड असंच ते समीकरण आहे. आणि घट्ट अगदी अगदी काही ठिकाणी तर अगदी ओठाला ओठ चिटकले असा चहा पिला तर साखरेचा पाकच. येस येस.
तर हे थोडंसं कठीण आहे, कारण याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये तुमचा HP ॲक्सेस बिघडतो. ॲक्च्युली HP ॲक्सेस म्हणजे काय, तर जर आपण बघितलं की याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये काही जीवन रस आहेत, ज्याला आपण संप्रेरक म्हणतो, की जे प्रत्येक सेकंदाला तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स सिक्रेट होतात. हे हॉर्मोन जे आहेत ना, तर याची लय ते बिघडवतं. तुमच्या पोटामधल्या आतमध्ये अंत्रदाब, ज्याला इंटेरिटायटिस म्हणतात, हे सर्वाधिक जास्त तुम्ही चहामुळे होतात. आणि त्यामुळे आतमध्ये आपल्या आतड्यांना एक असा लेयर असतो जो प्रोटेक्टिव्ह असतो, ॲब्झॉर्ब करायला अन्न तुम्हाला मदत करतो, तो लेयर उडून जायला चालू होतो. ओके. त्याच्यामुळे आपल्याला ॲडिक्शन होतं. साखरेवरती जगणारे मायक्रो बॅक्टेरियाज अधिकाधिक वाढतात आणि त्यांना ते हवं असतं. ओके. आणि ते आपण सोडू शकत नाही, आपल्याला असं वाटतं, पण असं काहीच नाही. माझ्याकडे काही जण आहेत ते अगदी 15 ते 20 दिवसामध्ये म्हणतात चहाची आठवण येत नाही आता. म्हणजे एक थोडे दिवस लागते सवय व्हायला, Exactly. एखादी सवय सुटायला, चांगली वाईट. आपली बॉडी खूप ॲडॅप्टेबल आहे आणि बॉडीकडे ऑलमोस्ट 5 प्लॅन असतात, ABCDE, 5. आणि म्हणजे मी जर चहा body पिणं बंद react केलं करते. तर म्हणजे माझी बॉडी रिॲक्ट करेल आणि थोड्या दिवसांनी ते येस, सेटल डाऊन. एक्झॅक्टली, सेटल डाऊन होईल. आणि त्यासोबत तुम्ही क्रेविंग्स करणारे जे काही छोटे छोटे मायक्रोब्स आहेत, त्याला जर तुम्ही सेटल केलं आणि रिसीड केलं, जे गुड मायक्रोबायोम आहे, आणि त्याचा बॅलन्स केला, सो दॅट्स निघून जातं. आणि हे सकाळी उठून या डाएटचा किंवा वेट लॉसचा प्लॅनचा एक भाग असतो की लिंबू आणि मध एकत्र करून पिलं जातं, पण ते सकाळ सकाळ साखर आतमध्ये जाते मधावाटे, मग ती मध तेवढं हेल्दी आहे का? येस, आता बाजारात विकली जाणारी मध हे हेल्दी नाही आहे, पण मध हे औषधी आहे, तुम्ही वापरू शकता. बऱ्याचशा हेल्थ कंडिशननुसार मी सकाळी हे जे तुम्ही सांगता, तो कोमट पाणी, मध आणि थोडंसं लिंबू मी घ्यायला सांगतो, तर त्याचा उपयोग होतो. मध हे ऑर्गॅनिक असतील तर छान आहे, तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. याच्यामध्ये प्रमाणात तुम्ही गोष्टी जर करत असाल तर अत्यंत गरजेच्या आहेत, तर त्या पद्धतीने तुम्ही घेणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की जो आपण मगाचा मुद्दा घेतला होता त्याला थोडंसं मला असं इलॅबोरेट करावं असं वाटतंय, ते साखर मुळामध्ये आपल्या शरीराला गरजेची आहे किती. सो ग्लुकोजची जी गरज आहे ती अत्यंत कमी आहे. तुम्ही फार ग्लुकोज नाही घेतलं तर बॉडी तुमची एनर्जी वगैरे डाऊन होईल, चक्कर येईल, हे ह्या सगळ्या तुमच्या असणाऱ्या आपण म्हणूया की मानसिक आहे. म्हणजे इतर पदार्थांवाटे एक्झॅक्टली ग्लुकोज मिळतं, जातं. जसं की भाकरीमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी, कार्बोहायड्रेट्स आपण बघितलं की याच्यामध्ये ग्लुकोजच आहे. ओके, सो कार्ब्स जर तुम्ही कन्झ्युम करत असाल तर त्याच्यातून ग्लुकोज तयार करतो. इव्हन प्रोटीनमध्ये सुद्धा ग्लुकोज आहे, 50% ग्लुकोजच आहे. आणि फॅटमध्ये मात्र प्रमाण कमी आहे. पण तुमचं लिव्हर तुम्ही दिलेल्या फ्युलपासून हे सगळं बनवतं आणि ती गरज भागवतं, जसे इतर प्राणी करतात ना, त्यांना कुठलं ग्लुकोजची गरज असते नाहीये. तर आपण हे सगळं अगदी कसं रॅशनलाइज करायला जातो ना, असं थोडंसं जरा एनर्जी कमी आहे, मला थोडं डाऊन वाटतं, मी चॉकलेट खाऊन घेते, मला जरा बरं वाटेल, हे मनाची समजूत. एक्झॅक्टली. सो कॉम्बिनेशन थोडेसे आहेत. चॉकलेट चवीला ऍक्च्युली कडू आहे, म्हणून आपण काय केलं, कडू नाही खायचं मला, तर मी त्याच्यामध्ये थोडंसं गोड मिक्स करेल आणि मग ते कॉम्बिनेशन घेईल. बट चॉकलेट खूप बेनिफिशियल आहे बऱ्याचशा गोष्टीमध्ये. तुमचा मूड असेल, त्याशिवाय गटमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचे चांगले इम्पॅक्ट बघायला मिळतात. दुधातनं पण ग्लुकोज आपल्या बॉडीला मिळतं, बरोबर, आणि ते पण घ्यावं. तर आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आता अगदी लहान बाळांपासून आपण दूध मोठ्या प्रमाणात देतो किंवा दुधाचे वेगवेगळे पदार्थ आपण कन्झ्युम करतो, पण बऱ्याचशा आजाराला दूध हे कारणीभूत आहे. त्याचं कारण असं आहे की आत्ता मुळात खरा दुधाचा साठा जो आहे अवलंबून ते 30% आहे, 70% हे अडल्ट्रेशन आहे. त्यामुळे तुम्ही दूध जे घेताय तर त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणात असेल. आणि बेसिक काय, दूध हे इतर जनावरांच्या म्हणजे आपण घेतो की त्याचं असणाऱ्या हॉर्मोन्सपासून बनलेलं एक रसायन आहे जे आपण कन्झ्युम करतो. माझा उलट प्रश्न असा आहे की आपण दूध घेतो कशासाठी, काय आहे आपल्यासोबत, त्याच्या आपण कोणत्या गोष्टी अशा मिळतात की ज्याच्यातून आपण दूध घेतो असं आपण म्हणतो. काय गोष्टी आहेत की ज्या आपल्याला वाटतात, जसं आता बऱ्याच वेळेला म्हणजे असं जोडलेलं आहे की कॅल्शियम मिळतो किंवा मग बोन स्ट्रेनिंग होतात वगैरे. पण मला ॲक्च्युली जर तुम्ही बघितलं तर मग एक ॲड पण बघितली असेल तुम्ही, दूध की शक्ती बढानी आहे, हॉर्लिक्स टाकायचं किंवा हळद टाकली जाते.
दूध हे जर तुमच्याकडे नॅचरल चांगल्या सोर्समध्ये अवेलेबल असेल तर तुम्ही ते घ्यावं. अथवा इतर दूध मी तर प्रेफर करत नाही, पण दुधाचे पदार्थ जसं तूप असेल, लोणी असेल, काही प्रमाणामध्ये दही असेल किंवा दह्यापासूनच पियुष बनवलं जातं, बटर मिल्क असेल, हे थेरप्युटिक तुम्ही नक्की घेऊ शकता. पण दूध याच्याकडे आपण थांबायला हवं, कारण त्यातला लॅक्टोज जो आहे तो साखर म्हणूनच वर्क होतो. बऱ्याच जणांना दुधाच्या ॲलर्जीज असतात, तर त्यातूनच डेव्हलप झालेल्या आहेत जे तुम्हाला आत्ता दिसत आहेत त्या. तर दुधातून सुद्धा साखर मिळते आपल्याला, इव्हन फळातून सुद्धा साखर मिळते, ज्याला आपण नॅचरल शुगर म्हणतो. येस. पण तसं बघायला गेलं तर नॅचरल शुगर आपण जर पाहिली तर खरं पाहता आत्ता तुम्हाला फ्रूट जे मिळत आहेत ते खरंच नॅचरल पद्धतीने कल्टिवेट केले जातात का? किती इंडस्ट्रियल फूड आहे. सो इंडस्ट्रियल फूडमध्ये तुम्हाला अधिकाधिक स्वीटनर कसा देता येईल आणि मग तुम्हाला ते फूडचं कशा पद्धतीने ॲडिक्शन होईल असंच बघितलेलं आहे. इथे सॅटिस्फॅक्शन मॅक्सिमम म्हणतो ना आपण. म्हणजे आता आंबे जर असतील, आपण गावाकडे पूर्वी जर बघितले किंवा तर आंबा आंबट आणि गोड अशा पद्धतीचा असायचा. आता सर्रास आंबे कसे मिळतात सगळे अगदी गोड, जितका अधिक गोड असेल तितका आंबा आपण आता मागवतो. तर हे आपण आता फळांमध्ये ऍक्च्युली आपण GMO बेस जातो. आता दुधाचं झालं, फ्रुट्स झाले गोड असणारे, पुन्हा पण मग अशा कोणत्या गोष्टी टाळता येतील ज्याच्यामुळे आपण निरोगी राहू शकतो? अगदी आता सोपं आहे. फळं तुम्ही खाऊ शकता, सीझनल फळं तुम्ही घ्यायला हवेत. त्याच्यामध्ये सुद्धा प्रमाण कमी असायला हवं. ज्यांना साखर आहे त्यांनी फळं घेऊ नयेत, मी अगदी सांगतो. ज्यांच्यामध्ये फॅट जास्त अक्युमुलेट आहे, लिपिडिमिया, त्यांच्यामध्ये फळं हे ट्रायग्लिसराईड वाढवतात आणि फॅट जास्त तुम्हाला दिसतो, त्याही लोकांनी फळं कमी खावी. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपण काय कमी करू शकतो. रिफाईंड फ्लावर्स बऱ्यापैकी आपण कमी करावे. होल ज्याला आपण म्हणूया की ग्रेन्स आहेत, ओके, किंवा नसेल तर लेगम्स आहेत, जे कडधान्य असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील, त्याचंही प्रमाण कमी करावं आणि ते आपण कन्झ्युम करावं. त्यासोबतच गुड फॅटचा इंटेक आपण प्रत्येकाने वाढवावा. ओके. मी एक अशी गोष्ट सांगेन की एखादी गोष्ट कमी करायची तर खायचं काय, कारण तो पुढचा प्रश्न असेल ना. तर त्याच्यासोबतच मी सांगेन की या गोष्टी कमी कराव्या आणि गुड फॅटचा इंटेक तुम्ही वाढवू शकता. मग त्यात काय काय येतं? येस, या गुड फॅटमध्ये काय, काही प्रमाणामध्ये नट्स अँड सीड्स तुम्ही खाऊ शकता, जे इसेन्शियल आहे ह्युमन बॉडीचं. आता याच्यामध्ये सगळे म्हणतात मग ते महागडे पण असू शकतात किंवा चांगलेही मिळत नाही. तर याच्यामध्ये मला असं वाटतं जवसचं बी फार महाग नाही आहे, तर ते तुम्ही दररोज 1-2 चमचे जरी खायला चालू केलं, इव्हन ऑइलसुद्धा जर तुम्ही घ्यायला चालू केलं, तर खूप लवकर तुम्हाला त्याचा असणारा परिणाम दिसायला चालू होतो. ओके. तुमच्या कार्डियक हेल्थमध्ये चांगले रिझल्ट येतात, इव्हन ब्रेन फंक्शनिंगमध्ये चांगले येतात. खोबरं असेल, खोबऱ्याचं तेल असेल, ते तुम्ही इंटेक करू शकता. नारळ पाणी तर घेतच प्रत्येकजण, पण त्यासोबत आता याच्यामध्ये तूप आहे, बटर आहे, बट चांगल्या पद्धतीचं बटर असेल, ज्याला खूप प्रोसेस नसेल, असं तुम्ही हे वापरू शकता. हे गुड फॅट आहे, ज्याच्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमच्या मेंदूला लागणारी ऊर्जा सहज मिळू शकते. याच्याशिवाय तेल जी आपण आत्ता खातोय, तर ती मी सांगेल की आपण कमी करत ही जी इंडस्ट्रियल तेल ऑइल्स आहेत ते बंद करावी. मग काय खावं? येस, कारण तेल हे खूप सेन्सिटिव्ह फॉर्ममध्ये असतात. मुळात 50 डिग्रीच्या पुढे तेलाला तुम्ही हीट केलं की तेलाचं रूपांतर हे फॅटी ॲसिड्समध्ये होतं. म्हणजे आपण सगळे फॅटची फोडणी देतो. एक्झॅक्टली आपण सगळे तसं खातो. आता पूर्वी खाण्यावरची तेलं मिळायची, आत्ताही मिळतात बऱ्याच ठिकाणी, आणि ती तुम्ही कन्झ्युम करू शकता. पण काही तेलांना गरम नाहीच करायला पाहिजे. जसं जवसचं तेल हे गरम करून चालत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ऑलिव्ह ऑइल, ऑलिव्ह ऑइल गरम करायचं नाही. सो ही 2 तेलं, बाकी तुम्ही खोबऱ्याचं तेल चांगल्या प्रमाणात वापरू शकता. म्हणजे मार्केटमध्ये आता इंडस्ट्रीमध्ये सोयाबीन तेल आहे, सनफ्लावर तेल आहे, शेंगदाण्याचं तेल आहे, अशी बरीच तेलं असतात मार्केटमध्ये. त्यातलं कोणतं असं ठीक आहे, सामान्य लोकांना ऑलिव्ह ऑइल घेणं परवडणारं नाहीये, खूप महागडं असतं, मग त्याला ऑप्शनल कोणतं ऑइल आहे? येस, आता पण तरी आपण थोडासा विचार करू. हेल्थ इज अ व्हेरी प्रीमियम. हे आपण बोलतोय, पण हे प्रत्येकाला नाही पटवू शकत. हा, अगदी खरं आहे. पण मी त्याच्यावरती एक सोपा पर्याय सांगतो
की जवसचं तेल जर तुम्ही घेत असाल इंटिकर, खोबऱ्याचं तेल असेल तर ते याचा दर जर तुम्ही बघितला आणि इतर तेलांचा याच्यामध्ये जवळपास म्हणजे अगदी एकचा फरक आहे. जसं की हे 200 रुपयाला मिळत असेल तर ते 400 रुपयेपर्यंत जातं. पण जर त्याचा आपण वापर कमी केला आणि त्याला जर आपण यूज करायला चालू केलं तर ते एक बेस्ट ऑप्शन आहे. कमी क्वांटिटी चांगलं बट गुड. ओके. मग आता लाकडी घाण्याचं तेल, आता मार्केट मधलं तेल जर 200 रुपयाला 1 लिटर मिळत असेल, लाकडी घाण्याचं 400 ते 500 ला मिळतं. अगदी 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 आता ते मिळतं. याच्यामध्ये बरेचसे घाणे असतात की तुम्ही ते घेऊन जाऊ शकता, त्यांच्याकडून ते काढून आणू शकता, ही पण सुविधा असते. तर ते तुम्हाला कंट्रोल क्वालिटी आणि सगळ्या गोष्टी पण मिळतात. तर तो एक महत्त्वाचा भाग. पण त्यापेक्षाही मला असं वाटतं आपण सध्या सगळेच बऱ्यापैकी भारत हा कृषीप्रधान देश आहे असं म्हणतो. तेलबिया आहेतच किती उपलब्ध. तर माझ्याकडे तर शेती आहे, पण माझ्या शेतात काहीच तेलबिया नाही आहेत. मी आता गेल्या 2-4 वर्षापासून थोड्या लावतोय त्या. अगदी त्या घेतो आणि मग त्यातूनच, पण ते पुरेसं नाही आहे माझ्यासाठी, मी माझ्यावरून सांगतो. तर मुळात तेलामध्ये सुद्धा 70% जास्त भेसळ आहे. त्यामुळं हे जे आपण तेल खातो हे जर कमी केलं तर बऱ्याचशा गोष्टी कमी होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं साखर किंवा साखरेचे वेगवेगळे पदार्थ जे आहेत, जे स्वीट अप करून आपण खातो, तर त्याचंही प्रमाण जर आपण कमी केलं आणि त्याचसोबत थोडंसं गहू, मी सांगेन की गहू थोडासा आपण कमी करावा. म्हणजे जर आपण 3 वेळेस जर गहू खात असू तर 2 वेळेस, 2 वेळेस असेल तर 1 वेळेस, 1 वेळेपर्यंत तुम्ही येऊ शकता. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण जर अशा स्वतःला जर आपण काही फूड इलिमिनेट केले, वजा केले, खूप लवकर फरक तुम्हाला दिसतात. आणि मी एक क्लायंटसोबत हेच करतो. म्हणजे समजा गहू बंद केला तर आपण ज्वारी बाजरीची भाकरी खाऊ शकतो रोज. तर ज्वारी बाजरीची भाकरी आपण खाऊ शकतो, पण ती सुद्धा 1 वेळेस. आता हे आपण असं का, हे जर विचारलं तर मी सांगेन मुळामध्ये काय झालंय, आपण आता खरं पाहता फार शारीरिक श्रम किंवा कष्ट करत नाही की ज्याच्यातून या सगळ्या ग्रेन्समधून मिळणारं ग्लुकोज तुम्ही लगेच डायजेस्ट करत नाही. आणि ते स्टोर्ड होतं आणि ते स्टोर्ड फॅटमध्ये होतं. इन्शुलिन या असणाऱ्या तुमच्या ग्लुकोजला घेतं, म्हणजे या कार्बोहायड्रेट्सपासून जे काही मिळतं तुम्हाला, आणि त्याचं रूपांतर हे फॅट्समध्ये करतं. त्यामुळे एक मर्यादा आहे तुमच्या शरीरामध्ये. हे दोन्ही सलग काउंटर होत चालणारे भाग आहेत शरीरातले. ग्लुकोज जसा वाढेल तसं इन्शुलिन वाढतं, पण इन्शुलिन सिक्रेट होण्याची एक मर्यादा आहे. तुम्ही ग्लुकोज खायची मर्यादा कमी करत नाही ना. एक टप्पा असा येतो की इथे तुमचं इन्शुलिन जे आहे सिक्रेट व्हायचं ते बंद होतं, त्याचं प्रोडक्शन कमी व्हायला चालू होतं. त्यावेळेस तुम्हाला लक्षात येते की रक्तामध्ये माझ्या साखर कुठेतरी मला दिसते, आणि मग तुम्हाला एक्सटर्नल इन्शुलिनची गरज पडते. त्याचा सोर्स काय असतो त्या इन्शुलिनचा? तर ते तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याचा सोर्स काय आहे. खरं सांगायचं झालं तर उत्तम प्रतीचं इन्शुलिन हे डुकरांच्या पॅनक्रियातून काढलं जातं. डुकरांचे स्वादुपिंड गोळा केले जातात. खूप सोपी पद्धत आहे ती, फार कठीण नाहीये. त्याला मिक्सरमध्ये टाकून स्वीज करून ज्यूस करून त्याला बॉटलमध्ये तुमच्याकडे येतात आणि ते इन्शुलिन आपण घेतो. भारतामध्ये म्हणणार जे काही इन्शुलिन आहे किंवा मुळात आपल्याकडे ते सोर्स फार अवेलेबल नाही आहेत, म्हणून आपण ते बाहेरून मागवतो आणि ते खूप कॉस्टली आहे. आता इन्सुलिनचं इंजेक्शन अक्षरशः गोळी घेतल्यासारखं टोचून घेतात. आज सगळेच घेतात, पण हे काय आहे हे कळलं तर बऱ्याच जण असं वाटेल की, आणि आपण या ना त्या प्रकारे नॉनव्हेज आपण घेतो. सो ज्यावेळेस आपण फूड ॲज अ मेडिसिन म्हणून पाहू, त्यावेळेस मेडिसिन म्हणून तुम्ही घेऊ शकता. इव्हन आयुर्वेदामध्ये सुद्धा मांसाहार किंवा मांसाला प्रतिबंध नाही आहे कुठेही. बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की औषध म्हणून तुम्ही या गोष्टी घेऊ शकता. आता व्हेज, नॉनव्हेज आणि वेगन हा पण पॉईंट येतो की यांचं फूड त्यावरही डिपेंड असेल हे. येस, एक्झॅक्टली, त्याच्यावरती पण आहे. आता बऱ्यापैकी वेगनचं आपल्या सगळ्यांकडे फॅड आलेलं आहे, पण मुळात वेगनचं फॅड आहे तसं बघायला गेलं. आता जर आपण वेगनला जर कम्पेअर केलं तर इकडे कीटो आहे, जे फक्त त्याच्यानंतर आता कार्निव्होर बेस आहेत काही जण, की अगदी फक्तच मांस खाऊन. अमेरिकेतले 2 डॉक्टर आहेत ज्याच्यावरती खूप मोठं संशोधन आणि काम करत आहेत. ते फक्त मांस खायचं आणि मग त्याच्यावरती हेल्थ किंवा नसेल तर डिसीजवरती फाईट करतायत, फिटनेस क्लेम करतायत. कीटोवाले आहेत, लो कार्ब्सवाले आहेत, काही व्हेजिटेरियन आहेत, काही वेगनवाले आहेत. पण मला असं वाटतं की आपल्या सर्वांसाठी बॅलन्स फूड सगळ्यात महत्त्वाचं आहे. थेरप्युटिक लेवलला या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण आपण असं पूर्ण आयुष्य नाही काढू शकत. इधर ते नाही काढायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तुमचं गट मायक्रोबायोम हा असा डायव्हर्सिफाय असेल ना तर तुम्ही निरोगी राहता.
तो एक बरोबर. प्रकारचा जर होत गेला तर मग तुम्ही अधिक आजारी पडता. हम्म. कॅन्सरमध्ये हेच होतं. कॅन्सरच्या पेशंटमध्ये हे बघायला मिळते की त्यांच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम सिक्रेट होत नाही, फूड डायजेस्ट होत नाही आणि एक्सेसिव्ह ग्लुकोज मग तुमच्या जीनमध्ये मॉडिफिकेशन करायला सुरू होतं. आणि ते तुम्ही जर पेट स्कॅन बघितलं असेल तर पेट स्कॅनमध्ये ज्यावेळेस पेट स्कॅन करायचं त्यापूर्वी काही ग्लुकोज इंटेक करायला दिलं जातं आणि त्यावेळेस स्कॅन केला जातो. त्यावेळेस कुठे कुठे त्याच्या कॉलनीज आहेत किंवा सेंटर्स आहेत त्या असणाऱ्या म्हणजे कॅन्सरस सेल्सचे ते फाइंड आउट केले जातात. तर हे जर तुम्ही बघितलं तर मग लक्षात येतं की बाबा साखर आपण जर कमी केली तर बऱ्याच आजारापासून आपण दूर राहू शकतो. मग तसंच नॉनव्हेजचं आहे. आता व्हेजिटेरियन लोकांना कायम असा सल्ला दिला जातो की तुम्ही नॉनव्हेजचा हा प्रकार खा, बघा हे निरोगी राहाल तुम्ही, पण कंपल्शन नाहीये. एखादा कंपल्शन व्हेजिटेरियन नाही व्यक्ती आहे एक्झॅक्टली, आणि नसावं पण, बिकॉज फूड तुमच्या मूडवरती आणि फूड तुम्हाला अगदी सगळ्यात महत्त्वाचं की कम्फर्ट फील झालं पाहिजे. फूड डिस्कम्फर्ट नको, कारण त्याचा पुन्हा परिणाम तुमच्या मनावरती होतो. जसं आपण बघितलं ना की गटमधून कनेक्शन तुमच्या ब्रेनपर्यंत जातं आणि हे करतं ते वेगस नर्व. तुमची वेगस नर्व हे सगळं कम्युनिकेशन करते आणि आज बऱ्याचशा आजारामध्ये तुम्हाला काही श्वासाचे प्रकार करून ही वेगस नर्व सेट करता येते. तिचं कनेक्शन खूप वेगळ्या लेवलवरती आत्ता सांगितलं जात आहे. स्टडी पण चालू आहे की कशा पद्धतीने शरीरामध्ये आजार सुरू होतात आणि हे कम्युनिकेशन होतं. त्याला एपिजेनेटिक्सच्या माध्यमातून वेगळं संशोधन पण आता पुढे येताना दिसतंय. आता फूड बद्दल बोललो, फास्टिंग वरती येऊया. फास्टिंग किती इम्पॉर्टंट आहे निरोगी राहण्यासाठी? तर खूप महत्वाचा भाग आहे. फास्टिंग ऍक्च्युली भारतीयांना नवी सांगायची गरजच नाही. आपल्या सगळ्यांना, इव्हन आपलं महाराष्ट्र आठवड्यातनं आरामात 2 उपवास तर होतातच होतात. अगदी म्हणजे मी आमच्या घरी जरी बघितलं ना तर असे अल्टरनेटिव्ह असायचे, याचा ते बनवलेत कशासाठी हे खूप इंटरेस्टिंग आहे. हेच पूर्णपणे तुमच्या आरोग्याबद्दलच बोलतात. म्हणजे जे सल्ले दिले जातात की काय उपवास करता सारखे करू नका, वीक होताय, आजारी पडतात, असं नाहीये. फास्टिंग असं नाहीये, पण त्याच्यामध्ये एक पॉइंट खूप मोठा आहे जो आपण बघायला हवा. तो म्हणजे काय की आपण जे फास्टिंग करतोय त्याची पद्धत आपल्याला माहिती नाहीये. याला आपण थेरप्युटिक फास्टिंग असं म्हणतो, ज्याच्यावरती 2016ला नोबेल मिळवला की ऑटोफॅजी, की फास्टिंग करून तुमची बऱ्याचशा आजारावरती मात मिळवू शकतात. पण मी संशोधनामध्ये हे बघितलं, फास्टिंग हे शरीरापेक्षा सुद्धा जास्त मनाच्या स्वच्छतेसाठी वापरलं. सर फास्टिंग वेगच नव्हे, आपण जो मग उल्लेख केला तर त्याचं कम्युनिकेशन आणि तुमच्या पोटात वाढलेले अनवॉन्टेड मायक्रोबायोम किंवा ज्याची रिप्लेसमेंट झाली आहे. तुमच्या शरीरामध्ये सर्व प्रकारचे बॅक्टेरिया, फंगी, व्हायरसेस सगळं आहे. इनलोड तुम्हाला बॉडी करून पाठवलेलं आहे. बाहेरून काही येत नाही, जस्ट फ्यू रेफरन्स येतो आणि मग त्या पद्धतीने ग्रो होतात आणि गोष्टी घडतात. फूडमधूनच या गोष्टी होतात. याला इंडोटॉक्सिमिया म्हणतो आपण. जसं मी म्हणालो की अगदी आपण केलं आणि मग पूप करेपर्यंत ह्या जो होलन आहे तर त्याच्यामध्येच हे सगळे मायक्रोब्स आहेत. सलायवामधून ह्याचं सिक्रेशन होतं बऱ्याचशा गोष्टी आणि मग तिथे डायजेशन, इंडोटॉक्सिमिया तिथे रूट कॉज आहे. पहिल्यांदा ते पाहणं गरजेचं आहे आणि मग त्याला तुम्ही अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आता बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्ही रिसेडिंग करू शकता आणि निरोगी होऊ शकता. पण फास्टिंग सगळ्यांसाठीच उपयोगी आहे का? येस, सगळ्यांसाठी उपयोगी आहे का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मुळात, आणि कशा पद्धतीने करणं हेही महत्त्वाचं आहे. सगळ्यांसाठी उपयोगी फास्टिंग आहे मी असं म्हणेन, पण त्याच्यामध्ये आहे की अधिकाधिक तुम्ही कोणत्या समस्यांना फेस करताय त्याच्यावरती काम करणं. आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर फास्टिंगमध्ये तुम्ही कोणतं फूड आत्ता इंट्रोड्यूस करता. ॲक्च्युली आपल्या सगळ्या म्हणजे बघितलं की पूर्वजांनी त्यांच्या शहाणपणावरती ते फूड त्यांच्या पद्धतीने त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे. उदाहरणं जर बघितलं, स्वीट पोटॅटो तुम्ही खाऊ शकता, त्यावेळेस पंपकिन भोपळे खाऊ शकता. आणि साखर नव्हती, हे साखर नव्हती, अशीच पदार्थ खाल्ले जायचे, अशीच पदार्थ खाल्ले जायचे आणि मिरची पण नव्हती तेव्हा, काहीतरी हिंग किंवा मसालेच, बेसिक मसाले, आणि तेही कमी प्रमाणामध्ये तुम्ही खाल्लं तर ते मेडिसिनच बनतं ॲक्च्युली. खरं तर आता बरंचसं संशोधन चालू आहे एक प्रकारच्या मसाल्यांमध्ये. काही इन्फ्यूज वॉटरमध्ये मी मसाले ॲड करून देतो तर त्याचा बराचसा परिणाम दिसतो अगदी चांगल्या प्रमाणामध्ये. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्ही या सगळ्या गोष्टी एकत्र जर बघितल्या की फास्टिंगचा इम्पॅक्ट होतो का, तर खरा होतो, चांगल्या पद्धतीने होतो. फक्त फूडची अरेंजमेंट आपण करतो काय तर ते खूप महत्त्वाचं ठरतं, जे आपल्याला माहीत नाही आहे आजकाल. आणि आपण मग अगदी जे
आपल्या आईवडिलांनी वगैरे केले तर तेच आपण करायचा प्रयत्न करतो. मग त्याचा परिणाम तुम्हाला होत नाही शरीरावरती. ज्याच्यासाठी फास्टिंग आपण केलं आहे त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. त्या फास्टिंगमध्ये काय खाऊ नये, काय आता हे ठीक आहे की भारतीय महिला किंवा इथे समाजात उपवास करणाऱ्यांचं प्रमाण संख्या बरीच आहे, पण त्या उपवास करताना दिवसभरात भरपूर काहीतरी खाणं किंवा Yes. न निरंकाळ उपवास करणं, हे दोन्ही पद्धती चुकीच्याच असतील. याच्यामध्ये मी असं सांगेन की फास्टिंग ज्यावेळेस आपण करतो की त्यावेळेस एकतर काय होतं, एकादशी आणि दुप्पट काशी आपल्याकडे म्हणतात. उपवासाच्या निमित्ताने Exactly. काहीतरी वेगळं खायला वेगळं मिळतं, खायला छान. मिळतं. हां. तर याच्यासाठी बरेच जण अगदी अशी असतात की चला आज उपवास आहे, चला संकष्टी तर आज मग वेगळ्या पद्धतीने सकाळी काहीतरी फळं खाऊया. खाऊयात, नंतर दूध मोदक पिऊयात, खाऊया, चहा चहा होईल, होईल. साबुदाणा हे सगळं खिचडी, आहे. भगर. येस, हे चालत राहतं. अगदी हे चालत राहतं. याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की फास्टिंग करताना तुम्ही पाणी शिवाय काही प्रकारे फळं आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की काही प्रकारचे असणारे नट सीड्स तुम्ही खाल्लेच पाहिजे. त्यासोबत गुड फॅट घेतलं पाहिजे थोड्या प्रमाणामध्ये. सो तूप असेल किंवा दही असेल, सो हे इसेन्शियल आहे Okay. त्यासाठी. आणि ग्रेन्स, नो ग्रेन्स मुळात आपल्या सगळ्या फास्टिंगमध्ये एकच आहे, आपण काय खात नाही, भात भाजी भाकरी डाळ खात नाही, म्हणजे काय, नो ग्रेन्स. हो. सो साबुदाणा सुद्धा खूप कमी प्रमाणात खाल्ला गेला पाहिजे. अधिकाधिक प्रमाणामध्ये या गोष्टीवरती अवलंबून राहून सूप काही लिक्विड बेस तुम्हाला खाता आलं तर त्याचे परिणाम अधिकाधिक दिसतात. आणि जेवढं शक्य होईल तेवढा वेळ तुम्ही अगदी पाण्यावरती राहून जर स्वतःला बघितलं तर याचे परिणाम चांगले दिसतात. एक गोष्ट अनुभवतो आपण उपवासामध्ये, जेव्हा पोट रिकामं असतं, उपवास करतो, तेव्हा ताजंतवानं वाटतं, फ्रेश वाटतं. येस, पण जेव्हा खातो तेव्हा असं सुस्ती येते. एक्झॅक्टली. तर हे जर नोटीस केलं आपण, हे एक मिथ आहे जे आपण लक्षात घेत नाही. जेवल्यानंतर आपल्याला एनर्जी मिळते असं असं काही वाटतं. नाही. तर असं हे मिथ आहे, मी तर म्हणेन. पण तो आपण अनुभव पण घेतो ना. एक्झॅक्टली, हे तुम्ही तेच शेअर करता ना की आपण जेवल्यावरती एनर्जेटिक नाही वाटत, उलट तो सुस्ती येते. स्पेस ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे थोडी भूक राहू द्यावी. येस, थोडी भरपेट भूक नाही राहू खायचं. द्यावी, भरपेट खाऊ नये. शिवाय आता सोपी गोष्ट आहे, मी सगळ्यांसाठी जर सांगायचं झालं, तुम्ही रात्री 8 वाजता जर जेवला असाल तर सकाळी 8 पर्यंत तुम्ही काही न खाता राहू शकता ना. हो. उठल्या चहा किंवा बाकी सगळं सुरू करण्यापेक्षा थोडं, मग ज्यांना 8 तास आहे मी त्यांना सांगतो एक 10 वाजेपर्यंत थांबा, म्हणजे 14 तास होतात. ते आणि काही इंटरमिडियंट दिवस- फास्टिंगचं सांगा किती. इंटरमिडियंट फास्टिंग तेवढं हाच फायदेशीर आहे? प्रकार आहे, फायदेशीर आहे बऱ्याचशा गोष्टीमध्ये. पण गट कंडिशन काय आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि मग तुम्ही फास्टिंगमध्ये काय घेताय हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरतीच तुम्हाला रिझल्ट बऱ्यापैकी येतो की मी काय प्रकारचे फूड घेऊन फास्टिंग ब्रेक करतो माझं. ओके. कारण मी त्याच्यामध्ये- इतका वेळ फास्ट केले, एकदम मी अशा गोष्टी घेतल्या की आणखीन फॅट माझे अजून अक्युमुलेट होते. हां. ज्यावेळेस आपण फास्टिंग करतो त्यावेळेस तुमची साखर डाऊन जाते, तसं तुमचा इन्शुलिन हा बॉडीतला डाऊन व्हायला चालू होतो. ओके. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आतड्यामध्ये जे बॅड मायक्रोब्स आहेत ते तुमचे गुड मायक्रोब्स त्याला कमी करायला चालू करतात, ते Okay. त्यांना खाऊन टाकतात. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे काय, की तुमच्या बॉडीतलं जे काही वेस्ट आहे ते बाहेर निघून जाण्यासाठी तुमची फिजिओलॉजी मदत करते. इट्स कॉल्ड ऑटोफेजी. आणि फक्त लिक्विड डाएट वरती राहिलं तर काही दिवस म्हणजे काही प्रमाणामध्ये जर समजा एक दिवस तुम्ही लिक्विड डाएट असाल, फार फरक पडत नाही बॉडीसाठी. 2 दिवस असाल तरी पडत नाही. ओके. हा थेरप्युटिक उपयोग प्रत्येकजण करू शकतो. आता जसं आपण फूड म्हटलं की फूड हे आपल्यासाठी मेडिसिन आहे, तसं पाणी पण असेलच. येस, अगदी खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर आत्ता जे आपल्याला पाणी मिळतंय तर हे पाणी मात्र नाही आहे, कारण या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारे क्षार आत्ता आपल्याला उपलब्ध नाही. म्हणजे पाणी पितोय त्यात काहीच नाही. नाहीये, काहीच मग का पितोय? एक्झॅक्टली. मग तुम्ही हे पाणी पित असाल तर तुम्हाला मग ज्यावेळेस डिहायड्रेट होता, हायड्रेशन हवं आहे, त्यावेळेस तुम्ही मग आत्ता जे काही नवीन सुकोल्ड आपण म्हणतोय किंवा इलेक्ट्रोलाइट वापरले किंवा बरेच घेतलं, त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नाही. हे खूप घरी बनवता येतं, सोपी पद्धत आहे. अगदी तुम्ही 1 चमचा गूळ किंवा नसेल तर मध वापरला तरी चालेल, ज्याच्यामध्ये खायचं मीठ अगदी 1 चिमूट आणि सोडा 1 चिमूट टाकला. त्याच्यासोबत जर तुम्ही आणखीन जर त्याला छान बनवायचं असेल तर सैंधव मीठ 1 चिमूट जर टाकलं आणि त्या पाण्याचं द्रावण तुम्ही दिवसभरात पित राहिलात तर सफिशियंट आहे. पण पाणी जे तुम्ही आत्ता म्हणता या पाण्यातून तुम्हाला हे मिळत नाही. उलट हे पाणी आत्ता हायेस्ट टॉक्झिन्समध्ये येतं
विषारी घटकांचं खूप प्रमाण या पाण्यामध्ये आढळतंय. हम्म. परवाच तुम्ही बघितलं असेल पुण्यातल्या, म्हणजे आपण राहतो इथे, तरी इथेच बऱ्याच ठिकाणी पाणी पिण्यायोग्य नाही आहे, जिथं हम्म. कॉर्पोरेशन हे पाणी आपल्याला वितरित करतं तिथे. त्यामुळे या गोष्टी पाहणं गरजेचं आहे की आत्ता आपण नेमकी गोष्टी करतोय कशासाठी. हम्म. पाणी आपण पितोय तर आपल्याला कोणत्या गोष्टी मिळतात त्यातून, तर जीवनसत्व मिळतात. मग आपण काय केलं, चला हे दूषित आहे म्हणून फिल्टर ॲड केले, म्हणजे आहेत ते पण त्यातले सगळे मारून टाकले. मारून म्हणजे बाजूला काढले पूर्ण. हम्म. आणि मग त्याच्यासाठी ॲडिशन वेगळ्या पद्धतीनं हम्म. आपण मग अल्कलाईन वॉटर वगैरे. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला वाटत नाही की त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने करतात. मी नॉर्मलच वॉटर प्रेफर करायला लावतो, पण त्यापेक्षाही जास्त मनुष्यासाठी सर्वाधिक सुंदर पाणी जे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स केलेलं ते म्हणजे फळ आणि भाज्या याच्यामध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात कसं कन्झ्युम कराल तर याच्यावरती तुम्ही. आणि आपल्या सगळ्यांच्या प्लेटमधून हे मिस आहे. हम्म. आपण भाज्या घेतो, गरम करतो भाज्या, आणि भाज्या गरम केल्या 50-60 पुढे नेलं की त्यातले जीवनसत्व निघून जातात. हम्म. मग राहतात काय, मिनरल्स राहतात. तर मिनरल्स मिळतात, पण आत्ता आपल्या सगळ्यांमध्ये मायक्रो सूक्ष्म सत्वांचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसतो आणि त्यातूनच हे वेगवेगळे डिझिजेस तयार होतात. Okay. आणि हे मग तुम्हाला या पाण्यामध्ये सापडतं. आता हे कॉर्पोरेशनचं पाणी दूषित असतं, त्यात क्लोरीन पण ऍड केलेलं असू येस, शकतं. हे कशासाठी केलंय की ते निर्जंतुकीकरण करायचं त्यांना. हम्म. तर पण त्याच्यामध्ये काय होतं, ते जे काही तुम्हाला यूज केलंय त्याला डोजर जे वापरले जातात त्याचं डिपॉझिशन पोटामध्ये होतंच ना. हम्म. त्याच्यानं तुमचा हॉर्मोन इम्बॅलन्स होतो. इव्हन थायरॉइडमध्ये सुद्धा ते खूप मोठं कॉन्ट्रीब्यूट करतात. म्हणजे येस, याचा वाढता क्लोरीनचा वाढता dose याच्यामधला आहे. वापर म्हणजे आपल्याला कॅन्सर thyroid- सेल्समध्ये सुद्धा त्याचं बऱ्यापैकी डिपॉझिशन दिसतात. तुम्ही म्हणताय कॉर्पोरेशनचं पाणी योग्य पिण्यायोग्य नाहीये, पुन्हा वॉटर प्युरिफायरचं पण पाणी नाहीये, मग काय ऑप्शन आहे, पाणी कोणतं प्यायचं मग? तुमच्याकडे बोरवेल असेल तर तुम्ही आरो फिल्टर लावू शकता. हा. जर त्याचा TDS जास्त असेल तर. पण तिथे कंपल्सरी चारकोल फिल्टर गरजेचं आहे. हेवी टॉक्झिन चारकोलमधून निघून जातात. शिवाय क्लोरीन सुद्धा चारकोलमधून निघून जातं, जो एकमेव कंटेंट आहे. हम्म. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघाल की कॉर्पोरेशनचं पाणी असेल सो UV तुम्ही सफिशियंट यूज करणं आणि चारकोल. सो हे बेसिक आहे, ते फार महाग पण मिळत नाहीत. 300-350 रुपयाला त्याचे असणारे कार्टेज मिळतात, ते यूज करून सुद्धा तुम्ही हे पाणी घेऊ शकता. ओके या पद्धतीने. ओके. जसं आपण फूड बोललो, Yes. पाणी बोललो, तसंच ऑक्सिजन, हवा सुद्धा आपल्यासाठी एक प्रकारचं फूड आहे आणि ते मेडिसिन सुद्धा आहे. जर आपण पाहिलं की आपला पहिला श्वास आणि हा शेवटचा श्वास ह्या दोनच गोष्टी आहेत ना, त्याच्यातला हा सगळा खेळ आहे. तर त्या पद्धतीने जर बघितलं तुम्ही की ऑक्सिजन माझ्यासाठी ॲज अ फूड म्हणून जर मी करत असेल तर आत्ता हवा दूषित आहे, बरोबर, ते माझ्या हातात नाही आहे. पण मुळात मी श्वास घेतो हे मला माहिती आहे की हा चला मी श्वास घेतोय, पण श्वास घेणं ही कला आहे. तुम्ही जितका कॉन्शियस श्वास घ्याल तुमची वेगस नर्व ॲक्टिव्ह होते आणि तुम्हाला डीपर रिलॅक्सेशन मिळेल. ओके. बऱ्याचशा याच्यामध्ये तर माझ्याकडे येणारे बऱ्यापैकी सायकेट्रिक पेशंट जे असतात तर त्यांच्यावरती ही माइंडफुलनेस जर आपण बघितलं की ब्रीदिंग प्रॅक्टिसेस जर काही तुम्ही डेव्हलप केलेल्या आहेत त्या जर घेतल्या तर खूप लवकर तुम्हाला या आजारातून, बऱ्याचशा आजारातून बरं व्हायला मिळतं. जसं अस्वस्थता वाटत असेल, ओके. पण याच्यामध्ये एक मला परत नमूद करावं असं वाटतं, जसं मी म्हणालं की तुमचं पोट हे दुसरं ब्रेन आहे आणि हे पहिलं आहे, तर या दोन्हीमध्ये जो दुवा आहे तो श्वासाचा आहे अधिकाधिक. याला करेक्ट त्याचं रिदम सेट करतो तो म्हणजे तुमचं ब्रीथिंग. म्हणजे तुम्ही जर समजा तुमचं पोट जर चिडचिडं असेल तर तुमचं मेंदू पण चिडचिडाच होतो. बरोबर. मेंदूमध्ये चिडचिडपणा नाही, इथून सुरुवात होते. आणि हे पण असतं ना, श्वास घेण्याच्या वेळा किंवा मूड, की अस्वस्थ असल्यावरती श्वास वेगळा असतो, घाबरल्यानंतर श्वास वेगळा असतो, धाप लागल्यानंतरचा वेगळा श्वास, भीती वाटल्यानंतरचा, आणि रिलॅक्स असतानाचा श्वास हा प्रत्येक वेगळा श्वास अगदी हा तुमच्या शरीरावरती इफेक्ट करतो आणि थ्रू वेगस नर्व, तुमच्या वेगस नर्वतर्फे. तर जर आपण बघितलं याच्यामध्ये की तुमचा श्वास जसा तुम्ही घेता त्याची लय बदलते तसं तुमच्या शरीरामध्ये आजारांची सुरुवात सुरू होते. हे आपण कधी पाहिलं? कोविडमध्ये आपण बघितलं. SpO2 नावाची गोष्ट तुमची ड्रॉप होत आहे आणि मग आपल्या लक्षात येते की बाबा काहीतरी घडतंय आणि मग की श्वास हा किती महत्त्वाचा आहे. श्वास हे खूप मोठं पॅरामीटर आहे आणि हे फूड आहे.
त्यामुळं श्वास घेण्याची कला डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. यासाठी ब्रिदिंग प्रॅक्टिसेस येस, मस्त आहेत. मी तर असं म्हणेन, माझ्याकडे ज्यावेळेस क्लायंट्स असतात आणि त्याला फार वेळ द्यायची गरज नाही आहे, हेही मी सांगेन. दिवसभरातून तुम्ही काही प्रमाणामध्ये, आणि सायंटिफिक आता बऱ्यापैकी प्रूव्ह होत चाललेलं आहे की डायरेक्टली ब्रीदिंग म्हणजे काय, ॲब्डोमिनल ब्रीदिंग हे किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला डीपर रिलॅक्सेशन देऊ शकतं, हे आता सायंटिफिक पण येतं आहे, सगळीकडे यूज केलं जातं आहे. आणि त्यासोबतच आपण या प्रॅक्टिसेस दिवसभरातून 5-10 मिनिट जरी केल्या तरी खूप आहे. त्यामुळे त्याला काही फार वेळ काढून आपण सगळं करणं वगैरे असंही नाही आहे. फक्त मुळात आपला ब्रीदिंग पॅटर्न काय आहे तो अंडरस्टँड करणं, अवेअर होणं आणि तो करेक्ट करणं हे खूप गरजेचं आहे. आणि या ब्रीदिंग प्रॅक्टिसेस वरनं आपण वजन कमी करू शकतो. येस, बऱ्याचशा ठिकाणी काही रिसर्च पण आहेत की तुम्ही माइंडफुलनेस ब्रीदिंग ज्यावेळेस करायला सुरू करता त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसतो. म्हणजे तुम्ही श्वास कसा घेता येस, त्यावरनं तुमचं वजन वाढतंय का कमी होतं हे डिपेंड असतं. येस, किंवा ती लय तुम्हाला समजायला चालू होते. मुळात जो काही इम्बॅलन्स झालेला आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण अँशियस असतो, बऱ्यापैकी आपण अगदी जर आपण म्हणूया की अँशियस समजा मी नाही आहे पण मी गिल्टमध्ये आहे, मला खंत वाटते कशाच तरी, मी रागात आहे, त्यावेळेस तुमच्या श्वासाचे लय तुम्ही चेक करून बघू शकता. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती होतो. आणि मुळातच मग सायकोलॉजिकल या सगळ्या ज्या गोष्टी स्ट्रेस आहे ते तुमचं वजन वाढायला आज कारणीभूत आहेतच ना. तर हे सोपं आहे असं की तुम्ही ब्रीदिंग करेक्ट करायला सुरू कराल सो या गोष्टी कमी व्हायला. मग ते आपण श्वासावरचे आता हे ब्रीदिंग प्रॅक्टिसेस करून लोक फिट राहतात, प्राणायाम करणारी असतात, सूर्यनमस्कार करणारी ही लोक असतात जे फिट वाटतात बाहेरनं, पण ह्यांनाच बरोबर अटॅक येण्याचं प्रमाणही तितकंच आहे. अगदी आहे. तर याच्याशी मी सहमत आहे. हे तुम्ही जे म्हणताय ते त्याचं कारण असं आहे की फक्त तो एक फॅक्टर म्हणजे शरीर नाही आहे ना, तो एक भाग आहे. आता उदाहरणामध्ये हे चांगलंच आहे की जे आपण काही सूर्यनमस्कार करतो, कोणी प्राणायाम करतात किंवा मग वेगवेगळ्या ब्रीदिंग टेक्निक्स आहेत, त्या मस्ट आहेत की आपण करायला हव्यात. पण त्याच्यावरतीच फक्त विसंबून राहून किंवा हेच मला आरोग्यदायी आहे आणि याच्यातूनच मी निरोगी राहणार आहे, हे मात्र तितकंसं खरं नाही. म्हणजे हे अफेक्ट करतं एकमेकांना, अगदी अफेक्ट करतं हे. म्हणूनच इंटिग्रेटिव्ह असं का की तुमचं शरीर हे वेगळं नाही आहे. तुमचा मेंदू जरी असला तर तो शरीराचाच भाग आहे. ओके, तुमचा कट जरी असेल इथे तर ते याचाच भाग आहे तुमच्या पूर्ण शरीराचा ना. त्यामुळे तुमचा श्वास ज्यावेळेस घेता तर तो श्वास कशासाठी हवा आहे आपल्याला, तर तो श्वास तुमच्या शेवटच्या सेल्सपर्यंत त्यांना रिजनरेट जगवण्यासाठी हवा, रक्ताचा प्रवाह तिथं जाण्यासाठी. म्हणजे अशी बरीच लोक मी पाहिली आहेत जे सूर्यनमस्कार करतात त्यांना सुद्धा कार्डियक अटॅकचं प्रमाण आहे. येस, की जे क्लेम करतात की मी हे करतो, मी ते करतो आणि मग मी एक्सरसाइज करतोय, जिमिंग करणारे सुद्धा बरेच जण आहेत. सो हेल्थचे जे आपण म्हणू की हेल्थचे पॅरामीटर जे आहेत ना, तर हे असे नाही आहेत. सो ऑप्टिमल फिटनेस ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. एखादा व्यक्ती अगदी आपण म्हणूया की 40-50 किलोचा आहे किंवा मग अगदी असा दिसायला छान आहे, काटक आहे आणि त्याचं वजन कमी आहे, पण म्हणून त्याला हार्ट अटॅक येत नाही. उलट अशा लोकांमध्ये सर्वाधिक जास्त प्रमाण असतं. म्हणजे जे आम्ही वाचलंय की जाड्या लोकांना जास्त अटॅक येतात तसं काही नाही असं. म्हणजे आता ऍक्च्युली आहे तसं, असं नाहीये. पण त्याच्यासोबत हे जे मिथ आहे की तुम्ही जर समजा तुमचं वजन कमी आहे, तुम्ही व्यवस्थित आहात आणि अगदी तुम्ही असे दिसता की काटक वगैरे स्वरूपामध्ये, तर तुम्हाला हार्ट अटॅक, तर असं नाही आहे. तर दोघांमध्ये पण रिस्क आहे. त्याचं कारण असं आहे की तुमच्या शरीरामध्ये फॅट किती प्रमाणात ॲक्युम्युलेट झालं आहे, त्याशिवाय तुमच्या असणाऱ्या शरीरातल्या ज्या कार्डियक रिलेटेड जी सिस्टीम आहे तर त्या सिस्टीममध्ये कशा पद्धतीनं, ज्याला आपण म्हणतो की तुमच्या नर्व्स असतील, आर्टरीज असतील, त्या ड्राय कशा होत चाललेल्या आहेत. त्या जितक्या ड्राय होत जातात तेवढं शरीरामध्ये लिव्हर लिपिड तयार करतं. आपल्याला असं वाटतं की बाबा फॅट बऱ्यापैकी बाहेरून येतात, नाही. आपल्या शरीरामध्ये फॅट तयार कोण करतात, लिव्हर तयार करतं. आणि दिवसभरातलं त्याचं कामच आहे की बाबा हे फॅट तयार करणं. हे फॅट जे असतात लिपिड्स हे तुमच्यासाठी इसेन्शियल आहेत, तुमच्या हॉर्मोनसाठी हे फ्यूल आहे. आणि यावरूनच मग सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत नियंत्रित चालतात. रात्री हेच लिव्हर ते फॅट घेतं, ॲक्युमुलेट करतं, स्वच्छ करतं आणि परत पुन्हा तुमच्या आता पण म्हणतोय आता हे सूर्यनमस्कार करणारे
योगा करणारी लोक फिट असूनही अटॅक येण्याचं प्रमाण यांच्याकडे जास्त आहे. मग काहींच्या सवयी वाईट असूनही ती लोक खूप वर्ष जगतात. असं आपल्याला काही प्रमाणामध्ये वाटतं, हेही सांगतो. पण पूर्णतः सहमत म्हणा किंवा मग मी असं नाही म्हणू शकत की बरोबर आहे. त्याचं कारण यातलं एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण काही व्यसनं करतो असं आपण समजू की काही व्यसनांचा परिणाम हा कशावरती होतो. मुळात व्यसनांचा परिणाम हा पहिल्यांदा तुमच्या असणाऱ्या मनावरती होतो आणि व्यसनाची सुरुवात पण मनापासूनच झालेली असते. तर ज्यावेळेस आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतोय त्यावेळेस त्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये इतर गोष्टीप्रमाणे, जसं एखादा निरोगी माणूस आहे आणि त्याला एखादा आजार झाला आहे आणि एखादा अगदी व्यसनी माणूस आहे आणि त्याला आजार कमी झाला आहे, असं होत नाही असं नाही, होतच असतं. काही प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर हे डिपेंड होतं, व्हॅरी ठरतं. आता याच्यामध्ये जसं हे एक तुम्ही सुंदर याच्यामध्ये बघू शकता की नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. त्याच्यासाठी हे उदाहरण अगदी साजेसं असेल की जी दारू पिऊन ज्यांचं लिव्हर फॅटी झालं आहे अशी लोक आणि न दारू पिता त्यांचं लिव्हर सुद्धा दारू पिल्यासारखं झालं आहे. सो हा खूप महत्त्वाचा की फूड खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, की तुम्ही घेत असलेलं फूड, त्यासोबत तुम्ही करत असलेला विचार, त्यासोबतच आचार आणि मग तुमचा विहार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे घेऊन जातात. ते इथे कुठेतरी तो बॅलन्स आपल्याला दिसतो. जी लोक ते करत असून सुद्धा काही काळ जगतात आणि काही लोकांमध्ये काही करत नसताना सुद्धा त्यांना होतं. कॅन्सरमध्ये असंच होतं. बऱ्याच जणांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर काही न घेणारी न खाणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा म्हणजे हेल्दी दिसणारी वर्क करणे किंवा खरंच हेल्दी असणाऱ्या लोकांना पण कॅन्सर डिटेक्ट होतो. अगदी होतो. तेच त्याची कारण आपण जशी बघितली ना तर ती इकडे आहे. तर व्यसनं ही मनावरती फार परिणाम करतात शरीरापेक्षा, शरीरावरती नंतर करतात. आपला ब्लड ग्रुप काय आहे आणि मग आपण कोणत्या आजारांना फेस करतो, हेही लिंक असतं. हे लिंक आहे. आता खूप मोठ्या प्रमाणात याचं संशोधन सुरू झालं आहे. म्हणजे मी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मला त्याची खूप मदत होते की या सगळ्या थेरीज आणि वेगवेगळ्या पद्धतीने नवीन आपण बघताना की तुमचा ब्लड ग्रुप बऱ्याचशा आजारांना कारणीभूत ठरतो. कारण तुमच्या ब्लडमध्ये, तुमच्या प्लाझ्मामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर अँटीजन नावाची गोष्ट आहे, जे आणि सगळ्यात महत्त्वाचं अँटीबॉडीज. पण कोणतंही फूड ज्यावेळेस शरीरामध्ये घेतो, ते फूड घेतल्यानंतर त्याची असणारी एक रिॲक्शन होते बॉडीमध्ये. तर ती रिॲक्शनच तुम्हाला बऱ्यापैकी आजाराकडे घेऊन जायला कारणीभूत ठरते. तर हे खूप महत्त्वाचं आहे. मुळात 4 ब्लड ग्रुप आहेत. 4ही ब्लड ग्रुप उत्क्रांतीच्या एका टप्प्यावरती आलेले नाही आहेत, ते वेगवेगळ्या टप्प्यावरती आलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचं असणारं फूड जेनोटाईप हा पूर्ण वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणून प्रत्येकासाठी एक प्रकारचं फूड हे असू शकत नाही. तुमचं ब्लड हे तुमची पहिली बायो इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे की तुमचं रक्तगट. त्यानुसार ज्याला जी नवीन शाखा आता विकसित होते त्याला न्यूट्रोजेनॉमिक्स म्हणतात, जेनेटिक्स इंजिनिअरिंग, जी तुमच्या प्लाझ्मामध्ये वर्क होते आता. तर याचंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन होत चाललं आहे आणि तुमचा ब्लड शिवाय तुम्ही घेत असलेलं फूड हे कशा पद्धतीनं इम्पॅक्ट करतं आणि डिझीजकडे घेऊन जातं, याचंही संशोधन खूप वेगळ्या लेवलवरती. म्हणजे इन शॉर्ट की तुम्हाला ट्रीट करण्यासाठी तुमच्या ब्लडला ट्रीट करा. ब्लड कशापासून बनतं, मग प्लाझ्मा आणि ते कशापासून बनतं, फूड. म्हणजे अगेन आपण घुमून फिरून ब्लड फूड वरती येतोय. पण फूड ॲज अ होलिस्टिक, ते फूड आपण बघायचंय कसं आता की आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण आपला दृष्टिकोनच बदलायला हवा की आपण फूड म्हणजे फक्त खात असलेलं अन्न नसून तुम्ही घेत असलेलं पाणी हे सुद्धा तुमच्यासाठी फूडच आहे. तुम्ही घेत असलेली हवा आहे, त्याशिवाय तुम्ही जो स्पेस देताय ना, ज्याला फास्टिंग म्हणतो आपण, ते सुद्धा तुमच्यासाठी फूड आहे. थेरप्युटिक वर्किंग होऊन तुम्हाला निरोगी राहण्यासाठी अधिकाधिक महत्त्वाचं ठरतं. ह्या सगळ्या गोष्टींना ट्रीट करण्यासाठी आपण एक्सरसाइजचं ऑप्शन निवडतो. मग ते जिमिंग असेल, वॉक, रनिंग, ह्या सगळ्या गोष्टी, मग हे इतकं इफेक्टिव्ह आहे. येस, एक्सरसाइज खूप गरजेची आहे. एक्सरसाइज सिम्पल आहे. ह्युमन बॉडी, एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे ती वापरा किंवा नसेल तर विसरून जा. जसं आपल्याला काही पूर्वी शेपूट होतं ते गेलं कारण आपण वापरलं नाही. आता आपल्याकडे अजून काही गोष्टी कमी होत चाललेल्या आहेत. जसं असेल, पूर्वी अक्कल दाढ बऱ्यापैकी सगळ्यांनी यायची आणि 32 दात असायचे, आता ते कमी झालेले आहेत किंवा दातावरती येतात. म्हणजे काय, तुमची जॉ लाईन कमी होत चालली. आपण अन्न फार वेळ चावत नाही,
बऱ्यापैकी आपण खूप सोप्या पद्धतीने अन्न खायचा प्रयत्न करतो. शिवाय आपली करंगळी आहे पायाची, ती सुद्धा काही कालावधीनंतर त्याचा काही उपयोगच नाही, कारण तुम्ही उपयोग करतच नाही त्याचा. आता करंगळीचा उपयोग नाही म्हणल्यावर करंगळी जाणं. हो, कारण शरीराचं सोपं आहे की एखादी गोष्ट तुम्ही वापरा किंवा विसरू नका. उदाहरणार्थ असेल, तुम्ही एखादं काम करत असाल आणि तुम्हाला ते काम जमतं कधी, ज्यावेळेस तुम्ही सतत 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 कराल तर तुमचे असणारे मसल जे आहेत तर ते ग्रो होतात. सो मसल इज अ लॉन्जिव्हिटी. मनुष्य दीर्घकाळ का जगतो तर मसल. सगळ्यात स्ट्रॉंग मसल काय आहे ते म्हणजे तुमचं हार्ट, की जे कंटिन्यू वर्क करतं. ओके, सो मसल तुमचे जितके ॲक्टिव्ह असतील तितकी तुम्ही दीर्घायुषी होता. त्याला ॲक्टिव्ह ठेवावं लागेल. येस, त्यासाठी या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. पण ॲक्टिव्हिटी अशा नाही आहेत की तुम्ही एक प्रकारची ॲक्टिव्हिटी करावी. मुळात शरीराला कोणतीही एक प्रकारची ॲक्टिव्हिटी ही फक्त 8 दिवसासाठी नवीन असते. 8 दिवसानंतर शरीर तिला ॲडॅप्ट करतं आणि त्याचा तुम्हाला फायदा कमी व्हायला सुरू होतो. ब्रीदिंग एक्सरसाइज पण काम करत असते. येस, त्याच्यामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीने प्रकार जर ठरवले तर ते काम करतात. म्हणून या सगळ्या एक्सरसाइजेसमध्ये व्हॅरिएशन असणं, बदलत जाणं त्या, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने आज प्रायर करणं, हे मला आज एक्सरसाइज करायची, ती करायची, त्या पद्धतीने तुम्ही जर कराल तर त्याचा नक्की उपयोग होतो तुमच्यासाठी आणि मग अधिकाधिक प्रमाणामध्ये. तसं मुळात पाहायला गेलं तर मनुष्य कोणत्याही एक्सरसाइज करण्यासाठी पूर्वी म्हणजे आलेलाच नव्हता. उदाहरणामध्ये त्याच्याकडे एकच एक्सरसाइज होती, माझ्यासाठी अन्न शोधायचं आहे, जाऊन शिकार करायची आहे आणि मला कोणाची शिकार व्हायची नाही, इतकंच होतं. पण तो स्ट्रगल थांबवला आणि तो पूर्वी 4च तास काम करायचा, शिकार करायची, खाऊन यायचं आणि आराम. त्याच्याकडे उलट झालंय आता. आपण आता फक्त 4 तास बऱ्यापैकी फक्त आराम करतो किंवा 6 तास, तेही कोणाला झोप येते कोणाला येत नाही. आणि आता आपण अधिकाधिक काम करतोय, आपल्याला जाणवत नाही. आपण बोलतो ते एक प्रकारचं काम आहे, आपण ड्राईव्ह करतो ते एक प्रकारचं काम आहे, बोलतो म्हणजे फोनवरती बोलतो, प्रत्यक्ष फार कमी झालं आजकाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला वाटते की बाबा कुठलीही गोष्ट आज आपण गॅजेट्स वापरतो किंवा मग टीव्ही, हे सुद्धा काम आहे. त्यामुळं आपल्या कामाचे तास अधिकाधिक वाढत चाललेले आहेत, पण आराम किंवा आपण म्हणून झोप याचे तास कमी होत चाललेले आहेत. त्यातून थोडा काळ काढून आपण मग जर बघितलं आता एक्सरसाइजेस करायला हव्यात प्रत्येकाने. दिवसभरातला फार नाही, 1 तास स्वतःसाठी द्यावा माणसाने. 24 तासातले 23 तास तुमचे आहे. 1 तास. मी आता माझ्याकडे बरेचसे सगळे 1 तास स्वतःसाठी, अगदी 8 तास झोपेसाठी, येस, उरलेले तास कामासाठी, आणि बाकी तुमची फॅमिली ज्या गोष्टी प्रायर आहेत त्या गोष्टीसाठी तुम्ही देऊ शकता. सर इतकं सोपं आहे. आपल्याला असं वाटतं की बाबा आपण खूपच बिझी होताच आणि आपल्याकडे वेळच नाहीये, तर असं नाही. वेळ निघून गेली हातातून की मग काही फायदा होत नाही. तर माझ्याकडे तसं बघायला तर राजकीय नेते आहेत, काही पुढारी आहेत, त्यांच्याकडे वेळच नाही अशी आहे, पण ते 1 तास देतात, फॉलो करतात. एक्झॅक्टली, आणि त्यांना रिझल्ट दिसतात की वेगवेगळ्या लेवलवरती एनर्जी लेवलमध्ये फरक येतो. हे सगळे जे आपण मॉडर्न डिजीज सिम्पटम्स म्हणतात ते त्यांचे क्युअर होत रिव्हर्स व्हायला आलेले आहे. तर तो एक स्वतःसाठी पण आनंद असतो. म्हणजे मी खूप बिझी आहे हा गैरसमज मनातनं काढून टाकावा आणि अवेअर व्हावं, स्वतःच्या बॉडीकडे, हेल्थकडे लक्ष द्यावं. किंवा माझं बिझी पण कशावरती अवलंबून आहे, माझ्या शरीरावरती. हे शरीरच नसेल तर काय असेल. बरोबर. तर तुम्ही बघितलं असेल, एक मला खूप आवडलं ते स्टेटमेंट. आपले भारतीय जर बघू आपण तर स्टॉक मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केली होती तर त्यातले अगदी एक प्रमुख नाव जे आहे त्यांचं, की ज्यांची इन्व्हेस्टमेंट चांगली आहे आणि त्यांचा पोर्टफोलिओ चांगला आहे, म्हणून त्यांच्याकडे आपण बघितलं पंतप्रधान सुद्धा भेटायला गेले होते, हे राकेश झुनझुनवाला. ते त्यांचं एक वाक्य आहे, खूप छान ते वाक्य आहे. ते म्हणाले की मी बाकी सगळी इन्व्हेस्टमेंट छान पद्धतीने केली, पण एकच वर्स्ट इन्व्हेस्टमेंट होती माझी की ज्याच्यात मी केली नाही. ते म्हणजे काय, तर माझ्या शरीरामध्ये मी ती इन्व्हेस्टमेंट केली. ती जर केली असती तर आज सो हे तेव्हा कळून काहीही फायदा नाही आहे. सो मला असं वाटतं की आपलं शरीर हे पहिल्यांदा प्रायर ठेवणं आणि त्याच्यावरती मग या सगळ्या गोष्टी आहेत. त्यातूनच तुम्ही या सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकणार आहात. आणि मग आज पैसा खूप आहे, आनंद घेता येत नाही. काही जणांकडे पैसाही नाही आणि हेल्थही नाही आहे, अशी लोक बरीचशी आहेत. सो मस्ट आहे की हेल्थ फर्स्ट प्रायोरिटी आपली असली पाहिजे. हे जे काही आपण चर्चा केली आहे, बेसिकली आपण जे फूड घेतोय तेच आपल्यासाठी एक मेडिसिन आहे. येस. तुम्हाला लक्षात आल्यात ह्या चर्चा, आणि ह्या चर्चाबद्दल तुम्हाला काय वाटतं
ते तुमच्यासाठी कितपत फायद्याचं ठरू शकतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.